आघाड़ी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। भाई चंद्रशेखर जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाबा साहब अम्बेडकर आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। वारे सिलेंडर, वारे सिलेंडर, वारे पुस्तक। वंचित बहुजन आघाडी आणि ASP दोन्ही पक्ष एकत्र येऊन उमेदवार सगळे एकत्र आहेत. काय याचा निश्चितच प्रभाव पडेल का? प्रभाव 100% पडला आहे, पडेल नाही आज पडला आहे. आणि वंचित बहुजन आघाडी माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि आझाद समाज पार्टीचे सर्व माननीय चंद्रशेखर आझादजी हे दोन्ही आंबेडकरी पोलीस आंबेडकरी चळवळीचे नेते आणि एक बहुजन नायक म्हणून समाजामध्ये सामोरं आले आहे. आणि आम्ही हे निवडणूक पहिल्यांदा हे जे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आहे, सत्यभामाताई लोखंडे, कृष्णाजी येरावार, भारतीताई वागेश्वर आणि आम्ही चौघे मिळून लढत आहे. आणि प्रभाग क्रमांक 17चा आमचं पॅनल हे अत्यंत मजबूत आहे आणि आमचा आजच विजय निश्चित आहे. काय सांगाल तुम्ही आता प्रचार रॅलीमध्ये फिरताना लोकांकडून काय प्रतिसाद मिळत आहे? लोकांचा विकास झालेला नाही आहे. रोड बनवल्यानं आणि हे केल्यानं विकास होत नाही. रोजगारासाठी बाया फिरत आहे. लोकांना लाचार महिला मंडळींना लाचार करण्याचे प्रयत्न मागील सरकारने केले आहे. त्यामुळं लोकांना रोजगार एवढ्या रुपयात लोकांचं काही होत नाही, लोकांना कळते. त्यामुळे लोकांना रोजगाराची गरज आहे आणि आम्ही तो रोजगार मिळवून द्यायचा 100% प्रयत्न करू. प्रभागामध्ये काय मुख्य समस्या तुम्हाला जाणवल्या की ज्याच्याकडे तुम्ही काम करणार आहात? कित्येक ठिकाणी बिहारावर स्लॅब नाही आहे, लोकांचे पाणी व्यस्त जात आहे, काही ठिकाणी पाणी देत नाही आहे आणि कचरा घाण असं एक विहारामध्ये आम्हाला आढळलं आहे. दुसरं काय सांगाल तुम्ही आज वंचित बहुजन आघाडीकडून पक्षात मिळालेली आहे आणि प्रचाराला काय सांगाल तुम्ही? मी वंचित बहुजन आघाडीतर्फे सिलेंडर या चुना चिन्हावर उभी आहे आणि माझं नाव सौ सत्यभामा रमेश लोखंडे. मी यापूर्वी चंद्रमन नगरमधून मी निवडून आलेले आहे. काम कसं करायचं याचा अनुभव मला आहे. आणि आता आम्ही जसं धोबीचाळीमध्ये गेलो, दसतोडीमध्ये गेलो, ज्या समस्या दिसल्या आम्ही निवडून आल्यावर त्या समस्या पूर्णपणे सोडवण्याचा निर्णय घेणार आहे. कारण की काम करण्याचा अनुभव असल्यामुळे राहिली रोजगारची युवा पिढी मी बघते, बरेच युवा पिढी खाली आहेत, शिकलेले कानठेलवर दिसतात. त्यांच्यासाठी जरी काही करण्याचा मला जर मौका मिळाला तर मी ते पण काम करणार. जसं आता गिरटकर साहेबांनी सांगितलं की रोजगार आम्ही देऊ, तर आम्ही त्यामुळे चारही उमेदवार आम्ही एकदम सक्षम आहोत. जसं गिरटकर साहेब, कृष्णाजी येरावार आणि भारती बागेश्वर आणि मी सत्यभामा लोखंडे, आम्ही चारही उमेदवार असे नाही आहे की बऱ्याच महिलांनी म्हटलं निवडून येतात आणि त्या घरी बसतात आणि त्यांच्या घरचे लोक काम करतात. मी असं अजिबात केले नाही. माझे मिस्टर मला म्हणायचे की सकाळी आणि संध्याकाळी तुला वेळ देते, दुपारी तुझे कामं तुलाच करावं लागेल. त्या प्रकारे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला एवढं शिकायला मिळालं की मी कोणतेही कामं करू शकते, फंड आणू शकते आणि आम्ही सोबत राहून चारही लोक चांगल्या तऱ्हेने काम करू शकतो. काय मतदारांना काय आव्हान? हां, मी जनतेला एक आव्हान करते की मतं वाया जाऊ देऊ नका. जे सक्षम उमेदवार आहे त्यांना भरघोस मताने निवडून द्या. जसं आम्ही 3 सिलेंडरवाले आहे आणि कृष्णाजी येरावार हे पुस्तक आहे, तर आम्ही चौघे सक्षम असल्यामुळे भरघोस मताने निवडून द्या, एवढं मी जनतेला आवाहन करते. धन्यवाद. येथील वार्डामध्ये अशा इतर मी भारती बागेश्वर आझाद समाज पार्टीतर्फे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या समर्थित संयम आम्ही चौघंही एका पॅनलमध्ये लढत आहोत. या वार्डामध्ये मीही बघत आहे की जागोजागी पाणी वाहत आहे, गटर उघडे आहेत, त्याच्यासोबत शौचालय बरोबर नाही आहेत आणि इतरही असे कामं आहेत जसे बाया खुल्या याच्यात बसून आहेत, त्यांना रोजगार नाही आहे, माणसांना रोजगार नाही आहे, युवा पिढी अशीच बसून राहते आहे. त्यांना रोजगार कसा मिळावा, कुठून मिळावा हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की आजचा युवा हा उद्याचा भविष्य आहे. मग आता या इतक्या मोठ्या समस्यांना आम्ही सामोरे जात आहोत. कुठे कुठे स्वच्छता दिसत नाही आहे. मागील नगरसेवकांनी कसली भूमिका निभवली आहे आपली हे तिथल्या लोकांशी बोलून आम्हाला कळलेलं आहे. तर यामध्ये आम्हाला असं कळतं आहे की
खूप काही काम करायचं आहे. आम्ही ते करू आणि नक्कीच करून आणू. मला उमेदवारी मिळालेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीसोबत संयुक्तरित्या तुम्ही आज प्रचाराला फिरतात. काय प्रतिसाद मिळतात, काय सांगाल? मी कृष्णा येरावार, वंचित बहुजन आघाडी तसेच आझाद समाज पार्टी 1 आणि 1 11 होतात आणि 11 धमाल तर करणारच आहे. हे बाकी पार्टींना कळलं आहे की प्रभाग 17मध्ये हे जे पार्टी 1 आणि 1 2 11 झाली आहे तर हे निश्चितपणे तुफान मचवणारच आहे. हे जनजनला माहीत आहे. आमच्यासोबत लोकांचा सैलाब आलेला आहे आणि हे वोटाच्या बँकच्या मार्फत निश्चितपणे 16 तारखेला महानगरपालिकावर बसणारच आहे.